एक गुड न्यूज आहे जे तुमच्यावर मला शेअर करायला नक्कीच आवडेल. पाणी आहे का एवढे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हो बेटा. Can you come? Can you come? Please. Okay. Okay. चला चला आता उठा. गुड मॉर्निंग दीदी. उठा. टी शर्ट पैंट. दीदी जो पे दीदी शॉपी. उठ उठ दीदी. हो राम लक्ष्मण चला. उठ दीदी उठ उठ. चला प्रेयर बोलूया आपण. उठलो ना आपण. आया दीदी उठा प्रेयर बोला. काय झालं डॉली? हा बसा बसा. मैत्री. हा मैत्रीचं नवीन टी शर्ट बघू बघू किती छान आहे. वाव मैत्री कशी दिसते. क्यूट क्यूट क्यूट. हा बेबी एलिफंट. बेबी एलिफंट. बेबी एलिफंट. हे काय आहे? हे हत्ती. आलो आपण. लेट्स गो. तर मंडळी खूप खूप स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये. आज मैत्रीबरोबर पुन्हा खाली चालायला आलो आहोत. अशी दिवसाची सुरुवात केली ना की खूप म्हणजे दिवस पुढचा चांगला जातो. सो आत्ताच आमच्या दिवसाची सुरुवात झाली आहे. थोडं लेट उठलो कारण थोडं लेट झोपायलाच झालं. मस्ती करत राहिल्या दोघे उठत नाहीत लवकर आणि मी पण मग जरा बोलत राहिलो. आज ॲक्च्युली आम्हाला जायचं आहे एका ठिकाणी आणि तिकडे जेव्हा मी जाऊ ते मी तुमच्याबरोबर शेअर करेन की आम्ही कुठे जाणार आहोत. सो ते पण एक सरप्राईज आहे. म्हणजे मला पण मिलीने काल अचानक सांगितलं. सो ते मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन कारण हेच ती गुड न्यूज आहे ते तुमच्याबरोबर मला शेअर करायला नक्कीच आवडेल. सो अजून नाश्ता वगैरे करायचं आहे. एक 10 मिनटं मी हिला चालवणार. जास्त नाही चालवणार आणि मग घरी जाऊ. तयारी करून मग मला निघायचं आहे. येस तर थोडं आता मी चालते. आता थोडी घाई आहे. पुढचं मी तुमच्याबरोबर शेअर करेन. बाबू बाय बाय करा. बाय हा तुझं नवीन टी शर्ट कसं दाखव. गोंडस हत्ती. आणि तुम्हाला मैत्रीचं नवीन टी शर्ट कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा. येस मैत्रीने क्लिप लावलाय. मैत्री कशी दिसते. क्यूट 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 गोंडस. आता मस्तपैकी पोहे झाले. आम्ही पोहे खाऊन निघणार आहोत. वगैरे खाऊन झालंय जातं आणि आता इथे होतो चहा झालं की आम्ही थोड्या वेळाने निघू. मशीन पण होते ते कपडे सुकत लावेल आणि मग आम्ही निघू थोड्या वेळाने. ओके चहा झाला की मी चहा पिऊन निघू. सो आता आम्ही चाललो आहोत बाहेर. आम्ही आता बाहेर चाललो आहोत आणि आर्या पण. अरे तुला माहिती आहे आपण कुठे जातोय? नाही सांगायचं नाही. मी आर्यासाठी एक सरप्राईज करणार होते पण मिलीने सांगून टाकलं. सो बघू तिकडे गेल्यावरती आम्ही रिव्हील करू की आम्ही कुठे जातोय. तोपर्यंत सरप्राईज ठेवायचं. ओके आर्या बघूया आर्याच्या पोटामध्ये राहताय का. हा चुकून बोलून जाणार आहे ती. सो आम्ही तिकडे गेल्यावरती शेअर करू. चल
मस्त आहे ना. आजचं वातावरण पण छान आहे. हे आहे आर्या. आर्या तू घरी काय आहेस आज? 3 दिवस तू स्कूलला गेली नाहीस का? मला खोकला येतो. फक्त खोकल्यामुळे तू घरी आहेस का? ताप आला होता. आता बरं वाटतंय? याच्यामध्ये थोडं हे ब्राईट येतं. काय ब्राईट येते? कारण आपण सनलाईट मध्ये आहोत, नॅचरल लाईट मध्ये आहोत, सो ब्राईट येते. सो आणि आर्या उद्या कुठे जाणार आहे? आर्याची उद्या फील्ड ट्रिप आहे स्कूलची, SL वर्ल्डला, आणि तिकडे जाऊन एन्जॉय करणार आहे. त्यासाठी आता तिला काल परवा बरं वाटत नव्हतं, पण आता तिला थोडं बरं वाटतंय, पण रेस्ट घ्यावी म्हणून आज तिला आम्ही ॲक्च्युली थोडंसं अंग गरम होतं, खोकला पण आहे, पण म्हटलं राहू दे, रेस्ट करू दे, उद्या तिचं फील्ड ट्रिप आहे. सो तिथे तिला जरा बरं वाटलं पाहिजे, कारण दिवसाची असणार आहे, थोडं ऊन वगैरे असेल. सो टोपी घालायची आहे उद्या, काढायची नाही. सो त्यासाठी आज ती आराम करेल. पण आता तिला आमच्यावर थोडंसं यायचं आहे थोडा वेळ, सो आम्ही जाऊन पटकन येऊ. विंटर आहे अजून, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, थोडं फेब्रुवारी, आता याच्यानंतर कमी होणार. आउच. सो मिलिंद अजून खाली येतच नाही आहे, तर आम्ही वाट बघतोय कधीपासून. सो मिलिंद येतील आणि आम्ही मग निघू थोड्या वेळाने. तिकडे गेले होते ते देखील बोलू आपण. बाय. आणि काल मी आमच्या व्हिडिओमध्ये गावच्या घराचं देखील अपडेट्स तुमच्याबरोबर शेअर केले, आणि पुन्हा कमेंट्समध्ये विचारलं होतं की म्हणजे फॅमिली सगळी कुठे आहे, सासू सासरे कुठे असतात. सो आम्ही सध्या तरी मुंबईत एकत्र राहतो. प्लॅन असं आहे की सासू सासऱ्यांना गावी थोडं आवडतं, सो ते जाऊन येऊन राहतील. मग त्यांना एकदा थोडंसं बरं तिथे वाटायला लागलं आणि तिथे सेटल झाले की ते तिथे थांबतील. त्यांना जेव्हा इकडे यायचं आहे तेव्हा ते इकडे येतील. आणि आम्ही देखील वेकेशन्समध्ये मुलांना घेऊन गावी येऊन जाऊन राहण्याचा प्लॅन करतो आहोत, कारण अशाच हेतूने बनवलं आहे की शेवटी गावी आईवडिलांना घर असावं, त्यांची जेव्हा इच्छा तेव्हा त्यांना तिथे जाता यावं, आणि मुलांना आम्हाला वेकेशनला स्वतःचं घर असं म्हणून तिथे नेऊन त्यांना तिकडच्या देखील गोष्टी दाखवता याव्यात, असा हेतू आहे. सो आता मिलिंद आले आहेत, आम्ही निघतो आणि पुढचं मी शेअर करेन तुमच्याबरोबर. टाकी पण आणून लावलेली आहे, पण लाईट येण्यापर्यंत पंपामधून पाणी येणार. आर्या, वी आर एक्साइटेड. परत कर. थांबायचं असतं एका जागी असं. सो मी पण खूप एक्सायटेड आहे तुमच्यावर ती गोष्ट शेअर करायला. मी म्हणते तिकडे जाऊन बोलू, अजूनपर्यंत मी तुमच्याशी बोलते. सो तिकडे गेल्यावरती जाता मी तुमच्यावर शेअर करेन, कारण आता खूप गाड्या येता जात आहेत आणि मला नीट बोलता पण येत नाही. आम्ही आता आलो आहोत टाटा मोटर्सच्या शोरूममध्ये. छान देवाची मूर्ती ठेवलेली आहे, मस्त वाटलं एंट्रीलाच हे बघून. आता आम्ही आलो आहोत टाटा मोटर्सच्या शोरूममध्ये. आम्ही टाटाची कोणती बघितली होती तुमच्याकडे शेअर करेन. फर्स्ट ईयर में 3 सर्विस और बाद में सर्विस है सर. एक आइडिया के लिए था, चारों कलर्स की फोटो भेजता हूँ. ठीक है, बट वो टॉप मॉडल के कलर है, लेकिन ग्रे कलर तो सेम ही आएगा, डाउन बॉडी कलर सेम ही रहेगा, तो जजमेंट आपको आ जाएगा. हे पाणी आहे का कॉफी आहे? ज्यूस वाटतो मला, ज्यूस तो असतो ना मशीनची आहे. हां, पण ऐका ना, तो असतो ना हायर वाला
डीजल है 1.5 पेट्रोल में यही पेट्रोल सो अजून आता इथे आम्हाला एक अर्धा तास झाला येऊन, अजून एक 15-20 मिनटं आणि काही फॉर्मॅलिटीज मिळून पूर्ण करतायत. ते झालं की आम्ही घरी जाऊ आणि मग घरी गेल्यावर तुमच्याशी बोलेन, सगळ्या डिटेल्स तुमच्याबरोबर शेअर करेन की काय झालं आणि कशी प्रोसेस होती. तो बोलू घरी गेल्यावर ते अंदर लगेगा ना, अंदर से लगेगा और बॉडी को फिट होगा वो तो अंदर पूरा ग्लास पीछे का पूरा फिट रहेगा. इजी को डायरेक्ट निकलना मैग्नेट से वो डायरेक्ट मेटल पे स्टिक होगा. फायनली कार बुकिंग झालेली आहे आणि आम्ही आता घरी निघालो. खूप ऊन आहे कडक. एक अर्धा तास लागला, अर्धा पाऊण तास, जास्त काही वेळ नाही लागला. मला वाटलं खूप वेळ लागेल. लावा नाही ते आप ऐसे ही चले. म्हणजे आता काही दिवसांनी कारमधून जाणार. ड्रायव्हर पाठी बसले. सो हे आहे आमचं बुकिंग अमाऊंटचं एनव्हलप. यामध्ये त्यांनी ते रिसिप्ट दिली आहे आणि बघू आता मैत्री काय करते. तिला भरवायचं पण आहे. ते आता एकटी काय करत होती काय माहिती, बघूया. सो सगळं काम झालं. मी तुम्हाला डिटेलमध्ये थोडं घरी वरती गेल्यावरती सांगते माझं. सो दिवसभर आमचा बाहेर गेला थोडाफार. नंतर आल्यावरती मैत्रीमध्ये बिझी होते आणि आत्ता मला थोडा वेळ मिळाला आहे. सो आता झोपायच्या आधी जस्ट मी तुम्हाला एक थोडी माहिती देते. आम्ही टाटाची नेक्सॉन गाडी बघितली आणि काही बुकिंग अमाऊंट आम्हाला द्यायची होती 11,000. ती आम्ही दिली आहे आणि त्याची जी डिलिव्हरी आहे ती एक 3 to 4 वीक्स, मॅक्स टू मॅक्स 4 वीक्स लागतील असं म्हणालेत. आणि लवकरात लवकर उद्या देखील मिळेल असं बोललेत, पण ते इतकं शक्य नाही आहे. पण ते बोलले कधी कधी मिळून जाते जर गाडी अवेलेबल असेल तर. पण ओके, आम्ही वेट करायला तर तयार आहोत. आणि गाडीचा कलर ओशन ब्लू आहे. तो ऍक्च्युली कॉम्बिनेशन कलर आहे, व्हाईट आणि ओशन ब्लू. सो फायनली टॉपवर व्हाईट असणार, त्याचे जे हे असणार ना ते अर्ध व्हाईट असणार आणि सगळं खालचं गाडीचं ते ओशन ब्लू. ओके, अजून काय तुला माहिती आहे त्याबद्दल? आठवते काय कारचं डिटेल्स? एवढंच. ओके, सो तिथे जी अवेलेबल होती पर्पल कलर मध्ये, सेम नेक्सॉन मी तुम्हाला दाखवली, सेम मॉडेल आम्ही बुक केला आहे, पण कलर वेगळा आहे. भूत, तिचे केस खूप वाढले आहेत आणि भयानक घुसखोर आहे ती, घुसखोर अशी मध्ये घुसते. आणि केसाची पोनी किती वेळा बांधली होती मी तिची, पूर्ण काढून टाकते ती. तो गाडी 3 to 4 वीक्स नंतर भेटेल आम्हाला. आम्ही खूप सर्च केला आणि सेफ्टीच्या दृष्टीने आम्हाला टाटा, महिंद्रा हे जे ब्रँड्स आहेत ते सेफ्टीच्या दृष्टीने आम्हाला टॉप मॉडेल्स वाटले. सो त्यापैकी आम्ही महिंद्रा थोडी ओव्हर बजेट होत होती सध्या तरी. सो आम्ही टाटाची पंच, नेक्सॉन हे मिलीने यावरती पूर्ण रिसर्च केलाय. सगळे रिसर्च करून टाका, सायन्सचा पण रिसर्च करणार आहे. काय बोलते Oh my God. मुलं म्हणजे खरंच काही बोलतात. म्हणजे विषय कुठे चाललाय, तिचा कॉन्टेक्स्ट, मी काय बोलते आणि ती काय बोलते. ओके, मी प्रॉपर रिसर्च केला. सो त्यापैकी आम्हाला आणि आमच्या बजेटमध्ये टाटा नेक्सॉन हीच पसंत पडले. म्हणजे फायनल चॉईस माझाच होता. सो फायनल मिलिंदने आणि मी बोलून वगैरे डिसाईड केले की ओके चला जाऊया. कारण त्यामध्ये एक महत्वाची गोष्ट, ज्या एअरबॅग्स आहेत टाटाच्या आता सध्याच्या मॉडेल्समध्ये
पॅसेंजरला देखील आहेत, फक्त ड्रायव्हर सीटला नाही तर पॅसेंजर सीट्सला देखील पुढे पाठी एअरबॅग्स आहेत. सो टोटल 6 एअरबॅग्स आहेत. एक आम्हाला एक टॉप म्हणजे मला तरी टॉप प्रायोरिटी वाटली आणि म्हणूनच आम्ही इतका वेळ घेतला, कारण आम्ही आल्यापासून 2-3 गाड्या बघितल्या. 2-3 वेळा मिलिंद गेलेत, मिलिंद पप्पासोबत गेलेत, आम्ही दोघं गेलोत, मिलिंदने देखील एकदा बघितली. सो पहिल्यांदा मी पण गेले. सो खूप विचार केल्यानंतर फक्त आणि फक्त प्रायोरिटी आहे की सेफ्टी. कार तर कुठली घेऊन मोकळे हो, पण फॅमिली जेव्हा एकत्र जाऊ किंवा कोणी एकटं देखील जाईल तरी सेफ्टी ही 100% असायला हवी. सो ती आम्हाला टाटामध्ये वाटली जास्तीत जास्त सेफ्टी आणि बजेटच्या दृष्टीने देखील. सो आम्ही त्याची निवड डिसाईड केली, म्हणजे फायनल केली. आणि कलर आमच्या चॉईसचा होता. सध्या तरी एवढ्याच डिटेल्स आय थिंक म्हणजे पुरेशा आहेत आणि एवढ्याच डिटेल्स मी तुमच्याबरोबर शेअर करू शकते. मला एवढ्या डिटेल्स माहिती आहेत. मिलिंद सध्या खूप बिझी आहे, सुपर बिझी आहे. कार देखील बुक करायला त्यांच्या खूप मी म्हणतात ना, म्हटलं आता याच्यापेक्षा जास्त वेळ घालवू नका, नाही तर अजून तुम्ही ती गोष्ट लांबवली जाईल ती गोष्ट. सो त्यांना वेळ काढून त्यांचा टाइम स्लॉट घेऊन आम्ही जाऊन गाडी बुक करून आलो. आणि येस 3 to 4 weeks नंतर आम्हाला गाडी भेटेल आणि तेव्हा देखील एका मंथ मध्ये किती वीक्स असतात? सी देअर काउंट कर, अशी लाईन आहे ना आर्या, अशी लाईन काउंट कर. 1 2 3 4 आणि 5. पहिल्या वीक मध्ये बघ पहिले सगळे कलरच आहेत, तर ते 4 दिवस, ह्याच्यातले खालचे 4 दिवस असे जातात. सो टोटल 4 weeks आहेत ना. सो 1 month has, so there are 4 weeks in a month. Okay, sometimes there is like once in a year it happens like there are like 5 weeks in a month. So okay, ते मी तुला दाखवते म्हणून हे केलं. सो बघू या महिन्याच्या म्हणजे मिड ऑफ मार्च आम्हाला गाडी भेटून जाईल बाबूच्या बर्थडेच्या आधी. आणि बाबूचा बर्थडे असतो, केव्हा असतो बाबूचा बर्थडे? मिड ऑफ नो, एंड ऑफ मार्च, 26 मार्च. बाबूचा बर्थडे 26 मार्चला असतो. सो बघूया बाबूच्या जर बर्थडेच्या आधी मिळाली तर म्हणजे बाबूच्या बर्थडेसाठी आम्ही गाडीने बाहेर जाऊ शकतो. सो या डिटेल्स मला तुमच्याबरोबर शेअर करायच्या होत्या. मस्ती करते आणि मग ना खूप टाइमपास होतो. सो या डिटेल्स या डिटेल्स मला तुमच्यावर शेअर करायच्या होत्या. बिझी असल्यामुळे नाही करू शकले. सो आय होप ही न्यूज तुम्हाला आवडली असेल आणि आमच्या आनंदात तुम्ही देखील सहभागी व्हा. आणि मला तुमच्याबरोबर खरंच हे शेअर करताना खूप आनंद होतोय. अरे थांबा रे, हे मुलं अशी करतात, मला काहीच रेकॉर्ड करू देत नाही. सो मी रागवायचं सोडून दिलंय आता. मस्ती केलं. सो आय होप ही न्यूज तुम्हाला आवडली असेल, हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि तुम्ही नक्की कमेंट्स करा तुम्हाला कोणता भाग आवडला आणि तुम्हाला ही न्यूज कशी वाटली. आणि नक्की लाईक करा, व्हिडिओ प्रमोट होतो. आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. सगळ्यांनी काळजी घ्या. आणि काय करतेस थांब. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टिल देन सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.